सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या कृपेनं बिघडलेली कामं देखील पूर्ण होतील, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. उत्पन्नाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यामध्ये कटुता असली तरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल. विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. तुमचं कौटुंबिक जीवन हे चांगले राहील आणि वैवाहिक जीवन सामान्य. या आठवड्यामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमची कीर्ती वाढेल. व्यवसायात देखील विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे प्रेमसंबंध आनंददायी होतील आणि आरोग्य देखील चांगले राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. भाऊ बहिणींसोबत तुम्ही वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं सहकार्य मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचे खर्च सुद्धा नियंत्रणामध्ये राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं सल्ला मिळेल. मात्र आज तुम्हाला तुमच्या चालू कामामध्ये अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ असाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराकडनं चांगली बातमी तुम्हाला मिळेल. प्रवासाची संधी नक्कीच मिळेल. याशिवाय तुमचं उत्पन्न वाढेल. खूप जास्त खर्च असला तरी त्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमचं मन हे प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. एखाद्यावरती जर तुमचं प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणाविषयी बोलायचं झालं तर तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. मात्र तुम्हाला आज इतर गोष्टींमध्ये अपेक्षित परिणाम मात्र मिळणार नाहीत. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. वडील तुमच्या कामाला पाठिंबा देतील आणि तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत छान वेळ घालवाल. तुम्ही येणाऱ्या सर्व आव्हानांमधून धैर्यानं पुढे जाल आणि तुमचं आरोग्य देखील सुधारेल. मात्र अनियमित दिनचर्येमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आहे तशीच राहील. आज जास्त खर्च होईल परंतु उत्पन्न मात्र मर्यादित राहील. मानसिक ताण तुमच्यावरती जाणवू शकतो. आज प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला अनुकूलता लाभेल. तुमच्या आरोग्याची आज तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुम्हाला साथ देईल आणि प्रेम जीवनात काही आनंदाचे क्षण येतील. मात्र दुपारनंतर नशिबाची साथ थोडीशी कमी होईल आणि जास्त प्रयत्न केल्यावरती अजून चांगलं यश मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन हे सामान्य राहील. कुटुंबामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं. प्रतिस्पर्ध्यांच्या बाबतीमध्ये सतर्क राहिल्यास बरं राहील. आज कौटुंबिक सुखसोयी वाढीस लागतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आर्थिक यशाची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात थोडीशी मंदावलेली राहील. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसतसं तुमचं आरोग्य सुधारत जाईल. आजचा दिवस कुटुंबामध्ये तसेच कामाच्या ठिकाणी अनुकूल असेल आणि तुम्हाला आज आनंद देखील वाटेल.
तुम्हाला आज व्यवसायामध्ये चांगले यशही मिळेल. समाजामध्ये तुमची कीर्ती वाढेल. जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचा आनंद घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असू शकतं. प्रेमविवाहासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं संमती मिळू शकते, मात्र तुम्हाला आज काम आणि कुटुंबामध्ये समतोल राखावा लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या प्रेयसीशी प्रेमाने बोलाल. प्रेम जीवनामध्ये अनुकूलता राहील. दुपारी काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात, त्यामुळे नात्यामध्ये ताणतणाव वाढू शकतो. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चांगलं काम कराल, ज्यामुळे तुमची प्रशंसा नक्कीच केली जाईल. आपल्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्ही कौतुकाला पात्र व्हाल. या काळामध्ये तुमची संभाषण क्षमता मजबूत असल्यानं तुम्ही लोकांवरती अगदी सहज प्रभाव टाकू शकाल. आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस चांगला राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चढउतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत परिस्थिती ही तुमच्यासाठी प्रतिकूल राहील, परंतु त्यानंतर बदल होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत लॉंग ड्राईव्हवरती जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी थोडे अधिक कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा, जेणेकरून तुम्हाला चांगले परिणाम भविष्यामध्ये पाहायला मिळतील. सामाजिक कार्य किंवा राजकारणाशी निगडीत लोकांना काही विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कौटुंबिक जीवन तुमचं आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला मोठी संधी मिळेल. वैवाहिक जीवन हे तुमचं चांगलं असेल. मुलाला त्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल. जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आजचा दिवस थोडासा खराब जाईल. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित कराल. या महिन्याच्या अखेरीला परदेश प्रवास शक्य आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायामध्ये मोठ्या लाभाचा आहे. आज तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडनं फायदा होऊ शकतो. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. वरिष्ठ अधिकारी कामामध्ये तुमच्या पाठीशी असतील. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस राहतील. आज काही आर्थिक अडचणींमुळे अनपेक्षित पैसे मात्र तुमचे खर्च होऊ शकतात. तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान करावं लागेल आणि हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या सध्याच्या नात्यामध्ये आज तुम्हाला रोमॅन्टिकपणा जाणवेल. नवीन नातेसंबंधाची देखील शक्यता आहे आणि आज जोडलेलं नातं हे खूपच फळदायी ठरेल. त्यामुळे एकंदरीत तुमचं कुटुंब आणि तुमचं वैयक्तिक कुटुंब हे समृद्ध राहील आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या करिअर किंवा नोकरीमध्ये तुम्हाला काही समस्यांना तोंड मात्र द्यावं लागेल. तुमच्या करिअरमध्ये तीव्र मतभेद आणि आर्थिक अडचणी येऊ शकतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदारासोबतच्या प्रेमसंबंधांमध्ये मधुरता आणि विश्वास दृढ होईल.
यामुळे तुम्हाला आज प्रेम ही तुमची खरी संपत्ती असल्यासारखं वाटेल. तुमचे प्रयत्न पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सकारात्मक असतील. घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड हे द्यावं लागू शकतं. करिअरच्या गोष्टी खूप काळजीपूर्वक तुम्हाला हाताळाव्या लागतील. तुमच्या व्यवसायाला सर्व बाबतींमध्ये अतिरिक्त दक्षतेची आवश्यकता आहे आणि हे करिअरच्या विस्तारासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.